नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. व्हिटॅमिन डी हे आपल्या शरीरामध्ये कॅल्शियम शोषण करण्यासाठी अतिशय महत्वाचं काम करत असतं. त्याचबरोबर जे न्यूरोमस्क्युलरचं जे कार्य आहे ते पण चांगल्या पद्धतीने करण्यासाठी महत्वाचं असतं. त्याचबरोबर रोगप्रतिकार शक्ती तुमच्या शरीरामधली वाढवली जाते. हाडे आणि पेशीचा विकास, त्याचबरोबर तुमच्या शरीरामध्ये सूज काढून टाकण्यासाठी हे जीवनसत्व अतिशय महत्वाचं जीवनसत्व असतं. हे जीवनसत्व तुमच्या शरीरामध्ये कमी आहे का, हे शरीरामध्ये कमी असेल तर त्याची काय लक्षण आहे, यासाठी मी याआधी पण माहिती दिलेली होती. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. त्यामध्ये तुम्हाला समजेल की तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची कमतरता आहे की नाही. आज आपण व्हिटॅमिन डी हे अगदी कमी दिवसामध्ये कसं तुम्ही शरीरामध्ये पूर्ववत करू शकता याविषयी उपाय पाहणार आहोत. तर व्हिटॅमिन डी चा मुख्य स्रोत जो आहे तो सूर्यप्रकाश आहे. त्याचबरोबर खाण्यामधून सुद्धा आपल्याला व्हिटॅमिन डी मिळत असतं, कारण सर्व वनस्पतींना सूर्यप्रकाश हा वाढीसाठी आवश्यक असतो. त्यामुळे त्यामध्ये सुद्धा काही प्रमाणामध्ये व्हिटॅमिन डी हे असतं. तर सूर्यप्रकाशापासून व्हिटॅमिन डी आपल्या शरीराला मिळत असतं, पण त्याची एक खास पद्धत आहे. त्या पद्धतीने जर तुम्ही उपाय केला तर तुम्हाला त्यापासून 100% तुम्हाला फायदा होतो. आणि अगदी कमी दिवसामध्ये, म्हणजे महिन्यातून 3-4 दिवस जरी तुम्ही या पद्धतीने होऊन घेतलं तरी तुमच्या शरीरामध्ये तुम्हाला जेवढं हवं तेवढं व्हिटॅमिन डी तुम्हाला मिळत असतं. तर जे सूर्यप्रकाश आपल्याला आपल्या शरीरावर घ्यायचा आहे तो सूर्यप्रकाश आपल्याला एकतर पाठीवर घ्यायचा आहे किंवा पोटावर घ्यायचा आहे. जर तुम्ही पोटावर जर घेत असाल तर झालेल्या संशोधनानुसार 60% ड जीवनसत्व हे तुमच्या पोटावर बनत असतं, कारण पोटावर चरबी पण जास्त असते आणि व्हिटॅमिन डी सर्वात जास्त पोटाच्या वर बनत असतं. जर तुम्ही पोटावर सूर्यप्रकाश जर घेतला तर ते पटकन तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी निर्माण होत असतं. त्याचबरोबर पाठीवर सुद्धा व्हिटॅमिन डी हे निर्माण होत असतं. तर हे जे सूर्यप्रकाश आहे तो तुम्हाला सकाळी 9च्या आधी घ्यायचा आहे. सूर्यप्रकाश तुम्ही कमीत कमी 10 मिनिटं तरी तुम्ही सूर्यप्रकाशामध्ये बसले पाहिजे 9च्या आधी. असे काही आयुर्वेदिक उपाय मी सांगणार आहे, 2 आयुर्वेदिक उपाय ज्याने तुमच्या शरीरामध्ये ड जीवनसत्व खूप फास्ट रीतीने तुमच्यामध्ये निर्माण होऊ शकतं. तर यामधला पहिला जो उपाय आहे तो असा आहे का संत्र्याचा रस तुम्हाला घ्यायचा आहे सकाळी उपाशीपोटीच घ्यायचा आहे. दिवसभर जरी घेतला तरी त्याच्यात ड जीवनसत्व असतं, पण तुम्हाला जर फास्ट तुमच्या शरीरामध्ये ड जीवनसत्व निर्माण करायचं असेल, लवकर तुम्हाला ते रिकव्हर करायचं असेल तर सकाळी उपाशीपोटी संत्र्याचा रस घ्यायचा आणि त्यानंतर 10 मिनिटं तुम्ही उन्हामध्ये थांबा. जर तुम्ही असं केलं तर 5 दिवसामध्ये तुम्ही चेक करू शकता 5 दिवसानंतर की तुमच्या शरीरामध्ये व्हिटॅमिन डी ची जी कमतरता आहे ती पूर्णपणे भरून निघालेली असेल. हा एक उपाय झाला. त्याचबरोबर तुम्हाला दुसरा एक उपाय असा करायचा आहे का संध्याकाळी तुम्हाला सुकवलेले अंजीर असतात, ड्राय अंजीर तुम्हाला घ्यायचे आहेत आणि संध्याकाळी 1 ते 2 कप दुधामध्ये त्याला भिजत घालायचं. रात्रभर भिजत घातल्यानंतर ते सकाळी फुगून येतील. 3-4 अंजीर त्याच्यामध्ये तुम्हाला टाकायचे आहेत. 3-4 अंजीर तुम्हाला सफिशियंट आहे. रात्रभर भिजत ठेवायचे, सकाळी तुम्हाला ते खायचे आहे. जर तुम्ही 21 दिवस हा सलग उपाय केला तर तुम्हाला आयुष्यामध्ये कधीही ड जीवनसत्व कमीची समस्या जाणवणार नाही. इतका हा इफेक्टिव्ह उपाय आहे. ड जीवनसत्वाची कमतरता का आपल्याला भासते, कारण हे ड जीवनसत्व जे आहे ते शरीरामध्ये ते योग्य प्रकारे शोषलं जात नाही, म्हणून तुम्हाला त्याची समस्या जाणवत असते. आणि ही समस्या या अंजिरामुळे पूर्णपणे निघून जाते. अंजीर आणि दुधामुळे पूर्णपणे निघून जाते आणि ड जीवनसत्व तुमच्या शरीरामध्ये चांगल्या पद्धतीनं शोषण होतं आणि ड जीवनसत्वाची तुमची कमतरता निघून जाते. आता संत्रीचा उपाय आणि अंजिराचा उपाय तुम्ही एकत्र जरी केला तरी कुठलीही हरकत नाही. एकत्र जरी केला तरी चालतो, किंवा तुम्ही आधी संत्रीचा 3 दिवस उपाय करा, त्यानंतर 21 दिवस तुम्ही हा उपाय करा. तुम्हाला ड जीवनसत्वाची कमतरता पूर्णपणे निघून जाईल. त्याचबरोबर असे काही घटक आहेत आपल्या आहारामध्ये, ते जर आपण खाल्ले तर तुम्हाला जी लागणारी ड जीवनसत्वाची कमतरता आहे ती पूर्णपणे भरून निघू शकते. तर यामधला पहिला पदार्थ आहे मशरूम. मशरूम मध्ये आता विविध प्रकार आहेत. त्यामधलं जे पांढरं मशरूम आहे ते नाही, तर थोडंसं लाल रंगाचं तांबड्या रंगाचं जे मशरूम असतं त्यामध्ये व्हिटॅमिन डी फार मोठ्या प्रमाणामध्ये असतं. ते जर तुम्ही आहारामध्ये वापरले तरी तुमची ड जीवनसत्वाची कमतरता जी आहे ती भरून निघत असते. त्याचबरोबर दुसरा आणि अतिशय साधा उपाय, सर्वांना करता येईल असा उपाय आहे
सोयाबीन घ्यायचं आहे. सोयाबीन आपल्याला सोयाबीन धान्य सर्वत्र उपलब्ध होतं. 50 ग्रॅम सोयाबीन रात्री भिजत घालायचं आहे. त्याला मोड येऊ द्यायचे आहेत. मोड आल्यानंतर हे मोड आलेलं सोयाबीन जर सकाळी उपाशी पोटी कच्चं जर तुम्ही खाल्लं तर तुमची फार फास्ट रीतीने तुमच्या शरीरामधलं जे ड जीवनसत्वाची कमतरता आहे ती भरून निघते. त्याचबरोबर तुम्ही जर मांसाहार करत असाल त्यासाठी तुम्हाला अंड्यामधला जो पिवळा बल्क आहे तो खायचा आहे. सलग तुम्हाला 7 दिवसच हा उपाय करायचा आहे. अंड तुम्हाला उकडून घ्यायचा आहे. त्याच्यामधला जो पिवळा बल्क आहे तो पिवळा बल्क तुम्हाला खायचा आहे. हा उपाय तुम्ही कधीही करू शकता, सकाळी किंवा संध्याकाळी अशा पद्धतीने. त्याचबरोबर मासे सुद्धा ड जीवनसत्वाचा खूप मोठा स्रोत आहे. फक्त या माशामध्ये सॅल्मन माशामध्ये उत्तम प्रकारचं जर ड जीवनसत्व असतं. इतर मासे खाण्यापेक्षा जर तुम्ही सॅल्मन नावाचा जो मासा आहे तो जर खाल्ला तर तुमच्या शरीरामधली जी ड जीवनसत्वाची कमतरता आहे ती फास्ट रीतीने भरून येऊ शकते. अंजिराचा जर उपाय केला तर तुमच्या शरीरामध्ये नॅचरली ड जीवनसत्व शोषण होण्याची जी क्षमता आहे ती चांगल्या पद्धतीने वाढते आणि नंतर तुम्हाला ड जीवनसत्व कमीची समस्या जाणवत नाही. तर हे साधे उपाय आहे, तुम्ही अवश्य करून बघा आणि चेक करा. नंतर तुमच्या शरीरामधली जी ड जीवनसत्वाची कमतरता आहे ती पूर्णपणे भरून निघालेली दिसेल. तर हे साधे उपाय तुम्ही अवश्य करून बघा आणि अशाच नवनवीन उपायासाठी जीवन संजीवनी हेल्थ ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.